गाईज तर आता मी गेलतो आज कॉलेजला ना, मला मधींची झाली कॉलेजमध्ये घ्यायला दिदी. तर कुठं जायची दिदी आपल्याला? आपल्याला जायचं कुठं पण? साईबाबाची पालखी. साईबाबाची पालखी आहे तागवाडीला, तिथे जायची ना. आता घ्यायला आलेली आम्हाला पप्पा ना मम्मी. तर चला आता घरी जाऊन. माझा पूर्ण चिपचिप चिपचिप झाले, याला एवढे वरती राहतोय हो. मी डायरेक्ट 3ऱ्या मजल्यावर आता आली. तर आता घरी जाऊ, कपडे इकडे चेंज करून भेटू डायरेक्ट. चला बाय बाय. हॅलो गाईज, तर आता घरी जाऊन कपडे इकडे चेंज केलं, फ्रेश बीच झालो आणि आता निघालो तागवाडीला जायला. तिथे शेत जेवण म्हणून आता निघले तागवाडीला जायला. ना पुरं बसले ना दिदी ना गाईज इथेशी बसले आयांश ना नानीसा ना मम्मी ना. गाईज मी आहे कॅमेरामॅन यांचा सगळ्यांचा. हॅलो गाईज, ना आता जाता जाता घेतले इथं CNG टाकायला नाही आमची इथे उतरले. इथे जुनं कपडे घालून आले. पहिल्यांदा घातलंय. हॅलो गाईज, तर आता फायनली आपण पोचलो मुरबाडच्या इथं. ना इथं बघते तर नुसता रोडचंच काम चालू आहे सगळ्याकडे. नुसत्या गाड्या खड्ड्यानं आपटायला लागतात. या रोडमध्ये गाड्या चालवायच्या का ना चालवायच्या तोच ना समजा म्हणायचं. तर हॅलो गाईज, तर आता आपण थोड्याच वेळाने पोचू डायरेक्ट मुरबाडला, सॉरी तागवाडीला. आता जाऊ डायरेक्ट भेटू तागवाडीला जाऊन. तिथेशी आता लोक जेवत असतील आपली सगळी मंडळी, तर दाखवते ना. गाईज आता आल्या आल्या तागवाडीला इथेशी पहिले डायरेक्ट जेवायला बसलो. जाम भूक लागलेली, अख्खी आपली मंडळी बसली जेवायला ना. इकडेशी नानी वारचं सगळ्यांना जेवायला. कामाची माणूस ना. हा जो मुलगा आहे गणेश मेघाल यांनी इथं आपल्याला ही जागा मिळवून दिली आणि पाण्याची सोय व्यवस्थित करतो तो आपली. आणि मंडळाकडे मी त्यांना जग पाटील सांगतो की त्यांना शाळा पेपर देऊन देतो. साहेब पालखीला मान देऊन ते आपल्या विनंतीला यशोदाच्या विनंतीला फॅमिलीसह आले. खरोखर त्यांचं करावं तेवढं कौतुक करून फॅमिलीला आले त्यांची वेळात वेळ काढून फॅमिली पालखीच्या दर्शनाला आले. तर त्याचा मंडळाकडून अभिनंदन करतो. मुंगेकर यांना सांगतो, मुंगेकर सत्कार थोड़ा आपने शेक दे काटला पालखी अजय आतला ना. प्रेमापोटी अजय रानो त्या लेवलचा मान त्यांनी स्वीकारावा. इकडे बघा लांब ना. साई बाबा की
हॅलो गाईज, तर आता ताकवाडीशी जेवून बिवून झालं आणि पालखी निघली साईबाबांची डायरेक्ट आता शिर्डीला जायला. तर बघू शकता तुम्ही, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. बघू शकता पालखी खूप सुंदर सजवलेली आहे. तर सर्व आता निघलेली आहे आपली मंडळी डायरेक्ट शिर्डीला जायला. हॅलो गाईस, आता घेतली खांद्यावर पालखी आपली साईबाबाची निघलो आता चालत चालत अर्ध्या रस्त्याने. आता जाऊ अर्ध्या रस्त्याने साईबाबाची पालखी घेऊन. आता बघू शकता इथेशी सगळी जण एन्जॉय करताना सर्व. हॅलो गाईस, तर आता तुम्ही बघू शकता इथं सगळी जण एन्जॉय करताना मस्त की नाचता आणि पालखीच्या मागं मागं आम्ही घेतो पालखी. तर चला ब्लॉगला कंटिन्यू राहा, आपल्या लास्टपर्यंत बघत राहा. ना गाय इकडं बघा मशावर काय वातावरण आहे, नेचर सो ब्युटिफुल. अख्खं ढगबिग काला. आता आम्ही आलो शिर्डीशी रिटर्न. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो घरी. न बघू शकता काय नेचर आहे, सो ब्युटिफुल. जस्ट लुकिंग गो वाव. एकदम भारी. पावसाचं वातावरण झाले, हवा बिवा सुटले, खूप भारी वाटतं. निस्ती वलना आहे त्या रोडमध्ये, तर निस्ती टन व टन. बघू शकता अख्खा धनागड जंगल. हॅलो गाईज, ना आता इथेशी थांबले मशिदीत वडापाव खायला. बिग साईज वडापाव. ही बघा आमची दिदी. चायवाली माणसा. हॅलो गाईज, तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज चला आता भेटूया उद्याच्या न्यू व्हिडिओमध्ये. तर गाईज चला बाय बाय.